नवरा बायकोचं नातं जसं त्यांच्या आयुष्याचं गाडी पुढे जात असते, गाडी पुढे सरकत असते, तसं अधिकाधिक प्रिय होतं. दोघांमधल्या नात्याची वीण असते, ती जास्तीत जास्त घट्ट होत जाते. हे आपण जास्त करून प्रत्येक ठिकाणी या गोष्टी बघत असतो. आणि अशा प्रकारच्या नात्यांचा गोडवा ज्या ठिकाणी आपल्याला जपलेला दिसतो, त्या ठिकाणी हे जे संसार आहेत, हे देखील सुखाने होत असतात, समाधानाने होत असतात. त्या घरामध्ये लेकरं बाळं, बाया बापड्या आनंदाने नांदत असतात. परंतु याच नवरा बायकोच्या नात्यामध्ये जर का कोणीतरी तिसरा किंवा तिसरी आली, तर सुखी कुटुंबाचा सत्यानाश व्हायला वेळ लागत नाही. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आता ही संपूर्ण घटना बघायची आपल्याला. ती घटना अशीच आहे किंवा या घटनेमध्ये दोघांमध्ये तिसरा आहे आणि हा तिसरा प्रवेश केल्यामुळे एका सुखी संसाराचा कसा सत्यानाश होतोय ते आपण या घटनेच्या माध्यमातून बघणार आहोत. आता अशा ज्या घटना असतात, या क्राईम स्टोरी असतात, या सांगण्यामागचा उद्देश असा असतो की कुठेतरी आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रकारची सावधानता यावी किंवा अशा प्रकारे चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे किती मोठी घटना किंवा प्रत्येक व्यक्तीला अशा स्वरूपाचा त्रास होऊ शकतो, हे या घटनेमधून आपल्याला बघायचंय. त्यासाठी आपल्याला जायचंय मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर जिल्हा आहे. याच्यामध्ये एक अत्यंत सुखी कुटुंब आहे, समाधानी परिवार आहे. कारण याच्यातला जो कुटुंब प्रमुख आहे, याला सरकारी नोकरी आहे. हा व्यक्ती सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये नोकरीला आहे. त्याच्यामुळे अत्यंत चांगला पगार आहे आणि मध्यम वयामध्ये असलेलं आयुष्य, त्याची पत्नी, एक मुलगा, असा हा सुखी परिवार. आणि हा कुटुंब प्रमुख, त्याचं नाव आहे दलवीर जाटव. आता याच्याकडे नोकरी होती, त्याची बायको होती, मुलगा होता आणि हा सुखी परिवार होता. असं सगळं असताना देखील याच्या हातून एक दुष्कर्म घडलं, एक वाईट अप्रिय घटना घडलेली आहे. या ग्वाल्हेर भागामध्ये पार्वती नदी आहे आणि सध्याचा सततचा पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे या नदीला अत्यंत पूर आलेला होता आणि नदीला आलेला पूर बघण्यासाठी हा देखील अनेक लोकांसाठी इव्हेंट असतो, अनेक लोक बघायला जात असतात. त्याचप्रमाणे या दलवीर जाटव या व्यक्तीने त्याच्या पत्नीला, म्हणजे तिचं नाव आहे सावित्रीबाई, हिला घेतलंय. तिचं वय वर्ष आहे 45. आता तिचं वय 45 म्हणजे साधारणपणे 48-50 असं या दलवीर जाटव या व्यक्तीचं वय असावं. आणि त्याच्या बायकोला घेऊन तो पूर दाखवायला त्या ठिकाणी गेलेला होता. पाणी पातळीमध्ये वाढ झालेली होती आणि संध्याकाळची वेळ होती. त्याची बायको सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून हा पूर बघण्यासाठी गेलेली आहे. कारण अशा ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी असतात, हा बघण्याचं आकर्षण ह्या प्रत्येक व्यक्तीला असतं. या आकर्षणामधूनच त्याची बायको आणि दलवीर जाटव हे दोघेही पाणी बघण्यासाठी गेलेले असताना त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे त्याची बायको सावित्रीबाई, त्या बिचारीला ठाव ठिकाणा नव्हता. आणि त्याच वेळेला एका सखोल ठिकाणी जाऊन, ज्या ठिकाणी त्या नदीच्या तीव्रतेला, पाण्याच्या तीव्रतेला खूप वाढ आहे, अशा ठिकाणी जाऊन या दलवीर जाटव या व्यक्तीने त्याच्या पत्नीला धक्का दिलेला आहे आणि त्याची पत्नी पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. जीवाचा आकांत तांडव करते. त्या बिचारीच्या ध्यानी मनी नसताना तिच्यावर एवढा मोठा काळाचा घाला गेलेला आहे. आता दुसरीकडे हा व्यक्ती आपल्याकडून काहीच झालं नाहीये अशा आविर्भावामध्ये घरी आलेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याने त्याचं नित्यकर्म, दिनक्रम जो आहे हा सुरू ठेवलेला होता. परंतु त्याचा जो मुलगा आहे, आता ह्याला चिंता वाटलेली आहे, कारण आपली आई आता दिसत नाहीये, घरामध्ये नाहीये, कुठे गेलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या वडिलांना विचारणा केले. आता त्याचा बाप सांगतोय की ती कुठे गेली मला माहिती नाहीये, आपल्याला आता पोलीस स्टेशनमध्ये जावं लागेल. त्याच्यामुळे भिरतवार पोलीस स्टेशन या ठिकाणी हे दोन्ही बापले गेलेले आहेत आणि त्यांची तक्रार दाखल केलेली आहे. आता पोलिसांनी तातडीने शोध सुरू केलाय. सावित्रीबाई कुठे गेल्या असतील हा प्रश्न त्यांच्या पुढे देखील होता. त्याच्यामुळे जो काही तांत्रिक तपास असेल, ज्या काही गोष्टी असतील, ह्या पोलिसांनी लावून धरलेल्या आहेत आणि तपास सुरू केलाय. तेवढ्यामध्येच एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे आणि पोलिसांच्या कानामध्ये काही गुजगोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गुजगोष्टी अशा होत्या की हा जो दलवीर जाटव होता, याचं 50 मध्ये आल्यानंतर देखील एका स्त्रीसोबत अफेअर सुरू होतं आणि याच कारणामुळे या पती पत्नीमध्ये वाद होता, वादंग होता, भांडण होतं. आता हे सगळं पोलिसांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे मग पोलिसांची जी तपासाची दिशा आहे, ही या दलवीर जाटवकडे पुन्हा एकदा आलेली आहे. आणि हा व्यक्ती अशा स्वरूपामध्ये एक नाटक करत होता, पोलिसांसोबत कोऑपरेट करत होता. त्यांची जी बायको हरवलेली होती, हिला शोधण्यासाठी त्यांना मदत करत होता. आता पोलिसांची तपासाची दिशा बदलल्यामुळे या दलवीरला पोलिसांनी एकदा ताब्यात घेतलंय आणि तब्बल 2 दिवसांच्या चौकशीनंतर याने याचा गुन्हा कबूल केलाय. आता 2 दिवस
पोलिसांनी याची जी घासून पुसून चौकशी आहे, अत्यंत सखोल चौकशी केलेली आहे, त्यावेळेला हा जो धक्कादायक प्रकार आहे हा पोलिसांसमोर उघड केलेला आहे की या दलवीरनेच त्याची पत्नी हिला नदीच्या प्रवाहामध्ये अतिशय निर्दयपणे ढकलून दिलेला आहे आणि तिची हत्या केलेली आहे. त्याच्यानंतर मग पोलिसांनी तिचा जो मृतदेह आहे हा शोधकार्य सुरू केलेलं होतं, परंतु आजतागायत तिचा मृतदेह भेटलेला नाही. त्याच्यामुळे मग या संदर्भामध्ये पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. आता ही संपूर्ण घटना ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांमधून आलेली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यामधून आपल्याला शिकायचं आहे की तुमच्याकडे एक चांगली नोकरी असते, तुमचा सुखी परिवार असतो, तुमची बायको असते, मुलं असतात, नातेवाईक असतात, गोतावळा असतो. अशा सगळ्या सुख वस्तू जीवनामध्ये जर का एक त्रयस्थ व्यक्ती जर का प्रवेश केला तर अशा प्रकारे अत्यंत भयानक घटना घडू शकते आणि आता याची नोकरी जाईल, याचा मुलगा अनाथ होईल आणि या संपूर्ण परिवाराकडे समाजामधून एका वेगळ्या प्रकारे बघितलं जाईल. हे सगळं टळू शकलं असतं की नाही, या संदर्भामध्ये आपलं मत काय आहे ते जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता अशाच क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.